जयकुमार गोरे भाऊंचा विजय हो। धैर्यशील दादांचा विजय हो। रंगनाथ परत धैर्यशील दादांचा विजय हो। सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील सर्व सभासदांनी जो जयकुमार गोरेभाऊ यांच्या पॅनलला भरघोस मतांनी म्हणजे मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मता लीडनी सीटा निवडून आल्या असतील, भरघोस मतांनी निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सभासदांचं व तरुण कार्यकर्त्यांचं व सर्व ज्येष्ठांचा आभार मानतो। मला एकच सांगायचं आहे, स्टँडवर एवढ्या चर्चा चालू होत्या, मी आज एवढं बोलणार आहे की स्टँडवर चर्चा चालू होत्या, याला पाडीन त्याला पाडीन, त्याला ज्याला पाडायचं आहे त्यानं समोर यावं आणि ज्याला पाडायचं त्याच्या नुसत्या स्टँडवर उल्लंघन करायचं नाही, नुसत्या स्टँडवर उल्लंघन करायचं नाही, तर ज्याच्या धमक आहे त्यानं उद्या सांगायचं ह्याला मला पाडायचं आहे, त्याच्या विरोधात ते उभा राहायला तयार राहील माझ्या पार्टीतला, एवढी मी ग्वाही देतो। असं मी स्टँडवर मी लय सण केलं यावेळेला, भरपूर ऐकलं, ह्याला पाडीन त्याला पाडीन, त्याला पाडायचं आहे त्याने यावेळेला पुढे कुठलंही इलेक्शन असू द्या त्यानं सांगू द्या ह्याला पाडायचं आहे, त्याच्या विरोधात आणि ही सगळी पार्टी त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहील एवढंच सांगतो। आणि जे जयकुमार गोरे भाऊंच्या पॅनलला सर्वांची विश्वासपात्र ठरलेला आहे पॅनल, त्या पॅनल योग्य रीतीने काम करेल आणि तुम्ही जे सहकार्य केलं ते कधी उपकार विसरणार नाही, एवढंच बोलतो आणि थांबतो। आज जे विविध कार्यकारी सेवा सोसायटी गोंदवले बुद्रुक जे निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडी गोंदवले बुद्रुक या पॅनेलने भरघोस मतांनी विजय मिळवलेला आहे आणि या पॅनलचे नेतृत्व सूरज पाटील आणि धैर्यशील पाटील यांनी केलं आणि सभासदांनी त्यांच्यावर आणि आमच्या पॅनलवर दृढ विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आणि गोंदवलेकर आणि वाघेरेवाडीचे सर्व सभासद यांचे मी विशेष आभारी आहे। मी श्रीकृष्ण कट्टे, आम्ही आज जमलेले सर्व गावकरी ही गोंदवलेच्या विकासासाठी एकत्र जमलेले ग्रामस्थ आहे। सर्वसामान्य माणसांनी हा आशीर्वाद यासाठी दिलेला आहे सर्वांच्याकडे बघून या उमेदवारांना की आज तुमच्यावरची सर्वात जबाबदारी वाढलेली आहे, या गावातला कोणताही माणूस कोणत्या याच्यापासून वंचित राहू नये ही तुम्हा सर्व उमेदवारांची आजपासून जबाबदारी वाढलेली आहे। लोकांनी तुमच्यावर आजपासून जो विश्वास दाखवलाय तेव्हा तुमच्यावर आज उलटी जबाबदारी वाढलेली आहे आजपासून, आणि या जबाबदारीला आम्हाला एक विश्वास आहे, हे तरुण गावचे नेतृत्व गावाला विकासात पुढे घेऊन जातील असा आम्हाला एक विश्वास आहे। आज जयकुमार गोरेभाऊ यांच्या पॅनल खाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना गोंदवले पंचकृषीतील सर्व सभासदांनी जो विजय दिलेला आहे याच्याबद्दल सभासदांचे आभार आणि धैर्यशील पाटील यांनी जे योग्य नियोजन केलं त्याबद्दल त्यांचंही आभार। त्याच्यानंतर सर्व सूरज पाटील, विष्णुपंत, जयप्रकाश कट्टे, सर्व सभासद, अभिजित कट्टे, श्रीकृष्ण कट्टे, सर्व सभासदांनी जे हे केलं सभासदांनी जे मदत दिली त्याबद्दल सर्वांचे आभार। फक्त इथून एकच सांगतो, बाबूराव दादा, दगडू पाटील, काका पाटील, यशवंतराव माने महाराज, वसंतराव पाटील यांनी जो गावाला योग्य वळण लावलं होतं त्याच वळणावर सभासदांनी जो निर्णय दिला त्याबद्दल सर्वांचे आभार। नमस्कार, सर्वप्रथम मी तीर्थक्षेत्र गोंदवले विकास पॅनलला सर्व सोसायटी सभासदांनी जो न्याय दिला, जी कामाची पोचपावती दिली, जे आमच्यावर आरोप होत होते तो आरोप सगळे दूर काढले, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व जनतेचे सभासदांचे नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे आमच्याकडून सदैव शेतकऱ्यांची सर्व कामे करण्यास आम्ही तत्पर राहू हेच अभिवचन देतो आणि दोन शब्द। आज आमच्या गोंदवलेचा ऐतिहासिक विजय झालेला आहे। आजपर्यंत असा विजय मी माझ्या जन्मल्यापासून पाहतोय, कधी पाहिलेला नव्हता। आज गोंदवले
ग्रामस्थांनी आणि गरीब जनतेनं आम्हाला 13-0 असा आम्हाला विजय मिळवून दिलेला आहे. आणि ह्याला फक्त कारण एकच आहे, काम बोलतं, कामच बोलतं. गोंदवले हे आमचं तीर्थक्षेत्र आहे. गोंदवलेकर महाराजांचा आमच्या गावाला वारसा आहे. मला बाकीचं कुणालाही काही वाईट बोलायचं नाही. आज आमच्या गोंदवले ग्रामस्थांनी आमच्या सर्व उमेदवारांना जो पाठिंबा दिलेला आहे त्याचं आम्ही कधीही चुकीच्या पद्धतीनं होऊन देणार नाही. आम्ही स्वतः आमचे सर्व सहकारी वेळप्रसंगी उमेदवार चुकीचे वागले तर त्यांच्या खुर्ची बसून देणार नाही, पण गोंदवले गावाचं काम करणार. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.